नागपूर महानगरपालिकेतील शिवसेना गटनेता पदासाठी नगरसेवक गणेश चर्लेवार यांच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील राजकीय वर्तुळात या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने तसेच आमदार मनीषा कायंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणेश चर्लेवार यांनी शिवसेना गटनेता पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी उपस्थित नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी गटनेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राजकारण म्हटलं की नेहमी मोठ्या श्रीमंत लोकांचं काम असं समजलं जातं, परंतु सामाजिक काम करता करता लोकांचं काम करता करता आपण नगरसेवक झाला. आज कसं वाटतं? फार आनंद होतोय. ज्या दिवशी मला बी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी माझ्याकडे फक्त 3,500 रुपये शिल्लक होते. त्यावेळी अनेक चिंता होती की बाबा एवढ्या मोठं ज्या प्रभागांमध्ये गेल्या काही वर्षापासून पाहतो 4 प्रभागामध्ये 1-1 करोड रुपये एक नगरसेवक हा खर्च करत असतो. तर अशा वेळी आपण कुठे कमी पडू. परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला आणि ज्या पद्धतीचे आपण आतापर्यंत नागरिकांसाठी कामं केलेले आहेत, जे लहानपणापासून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये अनेक विविध आपल्या संस्थेच्या माध्यमातून देखील आपण सक्रिय होतो, त्याचा कुठेतरी एक फलस्वरूपी प्रसाद नागरिकांकडून मिळाला आणि त्यांनी मला बहुमताने निवडून आणलं. याकरिता मी नागरिकांचे देखील आभार व्यक्त करतो. कुठेतरी एक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने नगरसेवक म्हणून तिकीट दिलं, कशा पद्धतीने बघताय या सगळ्याकडे? कोणाचे आभार? सामान्य कार्यकर्त्याला तिकीट ही शिवसेनाच देऊ शकते. आपण बघितलं असेल की आमचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे, ते देखील एक लहानशा परिवारातून होते. आज त्यांनी इतकी उंच भरारी ही शिवसेनेच्या भरोश्यावर मारलेली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला हा न्याय मिळतो. याचं एकमेव उदाहरण शिंदेजी तर आहेत, तर त्या पद्धतीचे अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तीला न्याय देण्याचं काम शिवसेना नक्की करते. कुठेतरी आपण आव्हान केलं होतं की मला भेटायला येत आहे, शुभेच्छा द्यायला येतात, तर फुलं किंवा गुलदस्ते घेऊन येऊ नका, त्याऐवजी वह्या पुस्तकं घेऊन या. त्याच्या मागचं कारण काय? मी माझा वाढदिवस असो किंवा इतरत्र सोहळे असो, या कार्यक्रमांना मी नेहमी कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये जात असतो किंवा जिथे गरज असेल अशा वस्त्यांमध्ये जात असतो. तशीच एक वस्ती आमच्या दक्षिण नागपूरमध्ये आहे. तर त्या गोंड वस्तीतल्या विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री उपलब्ध व्हावी याकरिता हा उपक्रम आम्ही केलेला आहे. आपण जे फुलं देतात ते फुलं चिंबून जातात, त्यानंतर त्याचा काही उपयोग नसतो. परंतु शालेय सामुग्री जर दिली आपण तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल. त्यांच्या जीवनातले त्यांचे जीवन भरून याला त्याला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळेल, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. कुठेतरी शिक्षणाची ओढ आपल्याला जाणवते. शिक्षणात काय प्रगती व्हायला पाहिजे कसं वाटतं? मी इंजिनिअरिंगला असताना काय संकट मला आलेली आहे ते मी स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे गरीब व्यक्तीला शिक्षण घेत असताना काय काय त्रास जातो, त्या त्रासातून मी स्वतः गेलेलो आहे. मी सिक्युरिटी गार्डचं काम केलं आहे. इंजिनिअरिंग करत असताना मी वॉटर कॅन भरायचं काम केलेलं आहे इंजिनिअरिंग करत असताना. त्यामुळे त्या विषयाची जाणीव देखील मला आहे. त्यामुळे या विषयांचा काय फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. एक लहानही नवीन पुस्तक ज्यावेळी लहान मुलाला मिळत असते त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्या पद्धतीचा असतो, त्यामुळे असाच आनंद त्या गरीब कुटुंबातील सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावा याकरिता हा आमचा एक अभिनव उपक्रम. तसेच शिवसेना गट अधिक मजबूत करून नागरिकांच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी नव्या गटनेत्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे नागपूरमधील शिवसेना गटात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।
8605245080 9112079000.